राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलंय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना आपले विचार मांडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झालं। काही जण याचा दुरुपयोग करत दुसऱ्यावर आरोप करून आपली दुकानदारी चालवत असतात। मात्र युवकांनी आपली वैचारिक पातळी सोडू नये, राजकारणाची दिशा समजून काम करावं। यात श्रद्धा सबुरी ठेवून काम केल्यास नागरिकांचा विश्वास संपादन होत असतो। पदाला आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। जनतेच्या अडीअडचणीच्या काळात युवकांनी उभे राहून प्रश्न मार्गी लावले पाहिजे। सोशल मीडियाचा वापर युवकांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी करावा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजात आदराची भावना निर्माण करावी, जेणेकरून जनता आपल्याशी संवाद साधत असतात। यातून समाजात ऋणानुबंधन निर्माण होत असतो, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी गौरव हरबा, उपाध्यक्ष सागर विधाते, सचिव दीपक गोरे, सहसचिव अभिजित साठे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आमदार संग्राम जगताप बोलत होते। तर यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, सचिव तन्वीर शेख, मंगेश शिंदे, केतन धवन, ऋषी जगताप, ओंकार म्हस्के, तुषार मेहत्रे, केदार रासकर, प्रफुल्ल साठे, ऋषी विधाते, विकी कानडे, आदेश साठे, संघर्ष सोळसे, सूरज दहिहंडे, निखिल वाघमारे, दत्ता ससाणे, विशाल साठे, प्रवीण साळवे, अजय शिंदे, महेश पेटारे, माऊली जाधव, मळू गाडलकर आदी युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की युवकांनी समाजात वावरत असताना भान ठेवून काम केलं पाहिजे। आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण ज्या परिसरात राहत असतो त्या भागातील जनतेचे एक एक प्रश्न हाती घेऊन सोडवले पाहिजे, जेणेकरून जनतेचा विश्वास संपादन केला जाईल। युवकांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावे। पदाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण होत असते। समाजात चांगलं काम करणाऱ्या युवकांना नक्कीच संधी मिळेल, असं ते म्हणाले। तर युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस काम करत असून शहरातील युवकांना पक्षात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी देत आहोत। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि युवकांच्या माध्यमातून शहरात विकासाची कामं पूर्ण करू। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर निवडी करण्यात आल्या, असं ते म्हणाले। काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये आज या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आज दीपकजी गोरे, त्याचप्रकारे गौरवजी हरबा, सागरजी विधाते व अभिजितजी साठे या चौघांची आज राष्ट्रवादी युवक संघटनेच्या पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आज निवड करण्यात आली आहे। आणि ह्या निवडीचं पत्र राष्ट्रवादी युवक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतनजी क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांना निवडीचं पत्र देखील आज सर्वांना आपल्याला प्रदान करण्यात आले आहे। खरं तर आत्ताच भागानगरे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन करत असताना खरं तर कुठल्याही पक्षामध्ये जे आपण काम करतो तर त्याच्या मागचे नेते असतील, त्याच्यामध्ये काम करणारे ध्येय धोरणं असतील, हे खरं तर आपण प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे। आजच्या नवीन पिढीला खरं तर राजकारणामध्ये चर्चा करत असताना आम्ही पाहतो की अनेक वेगवेगळ्या पिढी ह्या आता राजकारणामध्ये आता पुढे येत आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठं एक व्यासपीठ, ज्याला आपण व्यासपीठ म्हणण्यापेक्षा खुलं व्यासपीठ म्हणू शकतो, की त्याच्यावरती अगदी म्हणजे स्वतः जीवनामध्ये जर काही करता नाही आलं पण अगदी देशाच्या नेतृत्व करणाऱ्या लोकांवरती देखील टीका टिप्पणी करणारे लोक घरातून करतात। आणि म्हणून स्वतःला जीवनामध्ये काही जर मिळवायचं असेल तर दुसऱ्यावर आपण कसे आरोप करू शकतो, एवढा देखील काही लोकांचा उद्देश हा सकाळपासून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असतो। आणि अशाने राजकारण होत नाही। युवा पिढी आम्ही पाहतो की आता सकाळी एकाला लाईक करते, दुपारी एकाला करते, संध्याकाळी एकाला, आणि रात्री लेट नाईट जर कुठं बसलेली असेल तर त्याच्यावर वेगवेगळी करते। त्यामुळे राजकारणाची दिशा ही आपण समजून घेतली पाहिजे। आणि एक नेहमी आपण पाहतो की थोडी श्रद्धा आणि सबुरी ही देखील आता समाजामध्ये तरुण पिढीने आता कुठेतरी अवगत करणं गरजेचं आहे। श्रद्धा आपल्या कुठेतरी एक असणं गरजेचं असतं आणि सबुरी म्हणजे बऱ्याच वेळेला थांबावं देखील लागतं। म्हणजे आमच्यासारख्याहून जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो की आता महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे सध्या संपत वारसकर आहेत। हे तुम्हाला सांगतो की 20 वर्षापूर्वी भागानगरे साहेब तर राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते।
त्यांना एकदा नाही तर दोनदा तुम्हाला सांगतो महानगरपालिकेला लढायला संधी मिळाली नाही, त्यांना पक्षाने थांबायला लावलं. त्याला आपण म्हणू शकतो सबुरी. आणि लोकांना वाटतं आता पद घेतलं म्हणजे काय करणार. आता कुठलंही पद जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फार कुठलं पद मिळालं आपण काहीतरी करू शकतो असं नसतो. त्या पदाला आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी स्वतःही मोठं होत असताना त्या पदालाही पुढं घेऊन जावं लागतं. आणि म्हणून कुठलं पद मिळालं आपण मोठं होणार असं नाही. आपल्या कामाची पावती त्या पदाच्या माध्यमातून निर्माण होत असते. म्हणून आपण प्रत्येकाने ते पद मिळाल्यानंतर त्याला मोठं करण्याचं काम आणि त्या पदाचा उपयोग आपल्या माध्यमातून आपलं एक नावलौकिक चांगल्या प्रकारे आपण करण्याचं काम करावं लागतं. आज आपण ज्या भागामध्ये राहतो, एखादा कोणी सोसायटीमध्ये राहत असेल, एखादा कुठेतरी कॉलनीमध्ये राहत असेल, कुणी एखाद्या परिसरामध्ये राहत असेल, तर आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख इथं राष्ट्रवादीचा पदाधिकारी राहतो. आणि याच्या माध्यमातून इथं आपल्याला कुठली अडचण आली, रात्री अपरात्री असो, सकाळच्या वेळेला असो, कुठली इमर्जन्सी आली, तर ही लोकं आपल्याला मदतीला धावतात. ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून असं काम त्या आज महानगरपालिकेमध्ये काम करणारे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर सारख्या लोकांनी देखील केलं आणि ते त्या पदापर्यंत आज पोहोचले. आणि तुम्हाला सांगतो महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर एखाद्या पक्ष सत्तेमध्ये असेल तर त्याचा विरोधी पक्षनेता नसतो. म्हणजे आज राष्ट्रवादीचेच उपमहापौर आहेत आणि विरोधी पक्षनेता देखील राष्ट्रवादीचे. हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो फक्त आपल्या नगरमध्ये उदाहरण आहे. म्हणून हे कुठंतरी त्याचं जे काय काम आहे, कामाचा ठसा आहे, हे त्यांनी उमटवला आणि त्या माध्यमातून आज हे काम केलं. आणि म्हणून तो देखील कुठल्या पदावर होता की आज विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. लोकांना वाटतं काय मोठं पद नाही काय करायचं, पण आज आम्हाला तुम्हाला सांगतो मला ज्यावेळेस राष्ट्रवादीचा अध्यक्ष बागरागरे साहेब केलं होतं, तुम्हाला सांगतो मला जवळपास 2 वर्ष तुम्हाला सांगतो की मला ते पद म्हणजे दिलं काढलं असं चालायचं. आणि मग बरेच लोक मलाही सांगायचे की आता आपल्याला काय दुसऱ्या पक्षाकडे गेलं पाहिजे, दुसरं काहीतरी घेतलं पाहिजे. आपल्याला 2 वेळा 3 वेळा 4 वेळा दिलं आणि ते परत स्थगिती देतात. पण तसं न करता ही जे मी तुम्हाला सांगितलं की एक श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला सांगतो की अवगत करावं लागतात. आणि तीच तरुण पिढी आता अलीकडच्या काळामध्ये याच्यापासून लांब चाललेली आहे, श्रद्धा आणि सबुरीपासून. त्यामुळे आपण प्रत्येकाने थोडं सबुरीने आणि श्रद्धेने ह्या 2 गोष्टींनी जर आपण काम केलं तर जीवनामध्ये आपल्याला चांगला मार्ग येतो, चांगला मार्ग निवडता येतो. आणि आपलं कुठंही मन राजकारणामध्ये आल्यानंतर आपलं बरंच आपण कोणतरी भेटतो, आपण एखाद्या इन्फ्लुएन्समध्ये येतो आणि त्याच्यातनं काहीतरी वेगळी भूमिका देखील बरेच जण वेळोवेळी मांडण्याचं काम हे करत असतात. पण खरं तर कुठलीही भूमिका मांडत असताना जसं मी सांगितलं की सोशल मीडियासारखं माध्यम हे आज मोकळं आहे. पण मोकळं असलं तरी की आपण वैचारिक पातळी ही कधी कुठं ढासळता कामा नाही. तर आता आपण पाहतो की नगरमध्ये काही मंडळी आहेत की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काही ना काही हे सातत्याने काही ना काही नवीन आपल्याला काहीतरी आरोप करत असताना पाहायला मिळतात. म्हणजे कुठलाही कार्यक्रम झाला, कोणाचाही झाला, तर यांना तिथं आमंत्रण नसतं, निमंत्रण नसतं किंवा त्यांच्या आता त्याची परिस्थिती नसती, त्यांच्याकडे लोक येत नाही, त्यांच्याकडे जात नाही, त्यांना कोणी समाजामध्ये विचारत नाही. आणि म्हणून तसले लोक हे दुसऱ्याचा कार्यक्रम झाला त्याच्यावर आरोप करतात. म्हणजे अशी लोक ही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं आपली देखील आपण काम करत असताना आपली वैचारिक पातळी ही कशी असते ही कामाच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला दाखवावं लागते. म्हणून आज हे आपल्याला पद जे आज आपल्या चौघा मंडळीने दिलेलं आहे तर तुम्ही निश्चित रूपानं पद आज जरी दिलं असलं तर तुम्ही त्याचं चांगलं एक नावलौकिक निर्माण करा आपल्या कामाच्या माध्यमातून. आणि निश्चित आता बागरागरे साहेबांनी सांगितलं की आपला पक्ष सत्तेमधला पक्ष आहे. मग तो आज ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री अजितदादांच्या रूपानं आहे तर त्या पक्षाचं सरकार या राज्यामध्ये काम करते, देशामध्ये काम करते. आणि हे काम करत असताना आज तुमच्याकरता देखील ज्या ज्या काही अडचणी येतात तर त्या देखील अडचणी सोडवण्याचं काम ही तुमच्या मागे ही संघटना उभा राहणार आहे, काम करणार आहे. आणि मग तुम्ही देखील तुमच्या जी काही संघटना तुमच्याबरोबर लोक जोडलेले असतील, ज्या परिसरामध्ये राहत असताल तिथं लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची एक आदराची भावना ही कशा पद्धतीने निर्माण होईल त्याचा देखील आपण प्रत्येकाने प्रयत्न हा आपला केला पाहिजे. आणि तिथं तुमची एक वेगळी ओळख तुमच्या परिसरामध्ये ही निर्माण झाली पाहिजे. आणि मग तशा प्रकारचं काम हे खरं तर पक्ष संघटने माध्यमातून अपेक्षित असतं. आणि म्हणून काम केलं. आज जसं मलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेला अजितदादांनी मला अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केल्यानंतर मी चांगल्या पद्धतीने संघटना बांधू शकलो, इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम उभा करू शकलो. आणि त्याच्यातनं तुम्हाला सांगतो की मला आमदारकीसारख्या पदापर्यंत लोकांनी पाठवण्याचं काम हे जनमतातून जनतेने मताच्या रूपानं मला पाठवण्याचं काम केलं. पण ती जबाबदारी पक्ष म्हणून दिलं आणि त्याच्यातनं सगळे संघटना उभा करून ते पोहोचवण्याचं काम हे आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्याने केलं. आणि म्हणून तुम्ही देखील मंडळींनी जर आपल्याला स्वतः जर झोकून देऊन काम केलं
तर आपण निश्चित आपल्या ज्या काही राजकीय अपेक्षा असतील तर त्या आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. त्याच्यामध्ये देखील आमचा जो काही वाटा असेल आम्ही निश्चित रूपानं तो उचलण्याचं काम आम्ही त्या वेळेला निवडणुकीमध्ये करू. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम केतनजींच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाला. भागानगर साहेबांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे आणि म्हणून मी काही अधिक वेळ आपला घेणार नाही. पण खरं तर आज आपण पदाधिकारी म्हणून जरी झालेला असला तरी आपण इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या रीतीनं संघटनात्मक पातळीवरती की जिथं जिथं आपल्याला काही वेगवेगळी आंदोलन असतात, वेगवेगळे पक्षाचा कार्यक्रम असतो, तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित झुकून देऊन काम करण्याचा प्रयत्न आपण करावं, ज्याच्यातनं आपली देखील एक वेगळी आयडेंटिटी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अमुक पदाधिकारी आहे ही निर्माण होण्याकरता मदत होईल. त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने काम करावं. आता उदाहरण फक्त मी स्वतःचं दिलं, संपतदादा बारसकरचं दिलं, अशी अनेक उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो काम करणाऱ्यांची की ज्यांनी अगदी काही नसताना म्हणजे कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना, त्याला कुठेही कुटुंबामध्ये कुठे राजकारणात नव्हतं, पण ती आज नगरमध्ये तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगले पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख ही समाजामध्ये निर्माण केली आहे. आणि म्हणून आपण देखील त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपण चौघा मंडळींनी काम करावं. तुमचा सगळा मित्रपरिवार आला आहे, तुमचे संबंधित जे काही मित्रपरिवार तुम्ही प्रत्येकाने आपले मित्रपरिवार बोलवलेला आहे, निश्चित तुम्ही त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीनं चांगलं स्थान प्रत्येकाने आपल्या मित्रमंडळी देखील देण्याचा प्रयत्न आपण हा करावा. आपल्या सर्वांना मी मनपूर्वक पुढच्या कामाकरता हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण निश्चित चांगलं काम करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ती जबाबदारी आलेली आहे की आपण समाजात वावरत असताना एक आपण सगळ्यांनी जबाबदारीचं भान ठेवून इथून पुढं कामाला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपण ज्या परिसरात राहता, ज्या भागामध्ये आपण राहता, आपण काम करत असताना त्या त्या परिसरातील नागरिकांचा एक विश्वास आपण संपादन केला पाहिजे की बाबा आता आमच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे, संग्राम भैयांचा कार्यकर्ता आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण लागली म्हणजे अर्ध्या रात्री अगदी म्हणजे मग ते ब्लडचा विषय असू द्या, दवाखान्याचा विषय असू द्या, छोटे छोटे कामं असतात, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, एखाद्याचं रेशन कार्ड काढण्याचं काम असू द्या, ही सगळी कामं त्या त्या भागातील नागरिक त्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी, मग त्यांच्या रोजच्या समस्या असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील, चेंबरचे प्रश्न असतील, आपण महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहोत, त्या ठिकाणी आपले उपमहापौर काम पाहत आहेत आणि म्हणून आपल्याला जी काही जबाबदारी मिळाली या जबाबदारीच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षवाढीसाठी या ठिकाणी काम करायचं. हे काम करत असताना आजपासून आपण आता इतक्या मोठ्या बॅनरला जोडले गेलेले आहात की आपण कुठल्याही कार्यालयामध्ये गेला, इथून पुढं कोणत्याही शासकीय कार्यालयात गेला आणि आपण नुसतं आपलं कार्ड जरी या ठिकाणी दाखवलं, व्हिजिटिंग कार्ड, की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे, तर संबंधित अधिकारी आपल्याशी एका वेगळ्या भावनेने आणि वेगळा मान सन्मान देऊन आपल्याशी इथून पुढच्या काळामध्ये बोलणार आहे, आपल्याला व्यवस्थित प्रकारे तो ट्रीटमेंट करणार आहे. आणि म्हणून हे काम करत असताना समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपण त्यांचं सेवा देण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. संग्राम भैयांचं मार्गदर्शन आणि त्यांची खंबीर साथ आपल्या पाठीशी राहणार आहे. आणि म्हणून आपण काम करत असताना आपल्या संघटनेला म्हणा, आपल्या नेत्याला म्हणा, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याचीसुद्धा आपण काम करत असताना सर्वांनी काळजी घ्यायची. आपण सर्व होतकरू आहात, आपल्याला सर्वांना काम करण्याची इच्छा आहे, आपण मनापासून सगळी काम करणारी मंडळी आहात, समाजामध्ये आपल्या सगळ्यांना तळामाळापासून काम करायचं आहे म्हणून आपण या संघटनेमध्ये आज प्रवेश केला. आपण या ठिकाणी आपली नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून आमदार अरुण काका जगताप असतील, संग्राम भैया जगताप असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सर्वांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशा कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. सगळ्यांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही 4 आमचे मित्र दीपक गोरे, गौरव हरबा, सागर विदाते आणि अभिजित साठे यांची आपण राष्ट्रवादी युवक पदाधिकारी म्हणून निवड केलेली आहे. आणि जसं प्रकाश भाऊ यांनी सांगितलं की नगर शहरामध्ये काम करताना आपण राष्ट्रवादीचे आणि संग्राम भैयांचे कार्यकर्ते आहोत, त्यांचे पदाधिकारी आहोत, त्या परंपरेने काम केलं पाहिजे, त्या तळमळीने लोकांसाठी डे नाईट काम केलं पाहिजे, छोट्यातल्या छोटी कोणाचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व केला पाहिजे. त्याच पद्धतीने जसं संग्राम भैया जगताप आपले दिवसभर असतील, लोकांच्या प्रत्येक कोणते कौटुंबिक प्रश्न असतील, सामाजिक असतील, विकासाच्या दृष्टीने प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसंच आपण सर्व कराल ही आशा व्यक्त करतो. पुढच्या वाटचालीचा आपल्याला शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अरबाज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.